मला वाटतं गिल्बर्ट शेठ सारखा एक चांगला मित्र आज आपल्यातून गेलेला आहे. मला माहिती असेल की सरपंच पासून ते संबंध म्हणजे महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, म्हणजे खालून वरती आलेला एक असा एक मीरा भाईंदरच्या जो काही विकास त्यावेळेस झाला त्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि एक चांगला मित्र, दोस्तीचा पक्का असलेला माणूस आज आमच्यातून निघून गेलेला आहे. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियाला पण एक दुःख सावरण्यासाठी प्रार्थना करतो. पहली बार आदरणीय स्वर्गीय आमदार गिलबर्ट मेंडोसा जी को भावपूर्ण आदरांजलि अर्पित करता हूँ और भगवान उनको अपनी जगह पर अच्छी शांति सुकून से उनको व्यवस्था हो। गिलबर्ट मेंडोसा जी एक अच्छे इंसान के तौर पे मीरा भाईंदर में अपनी शुरुआत उन्होंने अपने परिवार के साथ की। सरपंच से लेके नगराध्यक्ष से लेके विधायक से लेके फिर उनके परिवार की मायरा मेंडोसा जी शहर की पहली महापौर बनी, उनकी लड़की कैटलिन जी यहाँ महापौर बनी। परिवार के लोगों का बड़ा योगदान मायरा भाईंदर में रहा है। मुझे लगता है कि जो उन्होंने किया इस मीरा भाईंदर के लिए किया वो मीरा भाईंदर कभी भूल नहीं सकता है। मेरे भी व्यक्तिगत जीवन में, राजनीतिक जीवन में उनका योगदान रहा। मैं नाइक परिवार की ओर से, माननीय गणेश जी नाइक जी की ओर से, नवी मुंबई की जनता की ओर से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनको आत्मा को शांति मिले ऐसी प्रार्थना। मैं कल फेसबुक पर असम बड़े भाईजान के करीबी मित्र है, बड़े भाई है गिलबर्ट साहब। और जब मैंने फोटो देखा कि भाई उनका इंतकाल हो गया, सडनली मैं फ़ोन किया और यहाँ आया तो मुझे बहुत दुख हुआ कि हमेशा फारूक भाईजान हमेशा गिलबर्ट जी की बात किया करते थे हमेशा, क्योंकि अच्छे इंसान है, क्योंकि काफ़ी काम भी उन्होंने किया है, काफ़ी नाम भी है, हम भी जानते थे उनको अच्छी तरह से। और बहुत दुख हुआ कि डेथ हुई और यहाँ पर काफ़ी लोग उनके चाहने वाले हम मौजूद हैं। माझे आणि गिलबर्टचे पहिले संबंध आले 1982 साली लोकसभा पोटनिवडणूक। जनता पार्टीतून आम्ही भारतीय जनता पार्टी निर्माण केली। 82 आणि 84च्या दोन लोकसभेमध्ये त्यांनी आमच्याबरोबर काम केलं। त्यानंतर मात्र तो काँग्रेसमध्ये गेले। आमची मैत्री तशीच होती। हा खूप चांगल्या मनाचा माणूस, ग्रामपंचायतमध्ये सरपंच होता, नगरपालिकेत नगराध्यक्ष झाला, नंतर आमदार झाला। माझे त्यांच्या घरी घरच्यासारखे संबंध होते। त्याची आई, वडील, भाऊ, वहिनी म्हणजे मिसेस, मुलं अशी घरोड्यासारखे आमचे संबंध होते। प्रत्येक ख्रिसमसला मी ज्या वेळेला इकडे यायचो तेव्हा त्या दिवशी मुद्दाम यायचो आणि त्यांच्या घरी जायचो। आता त्याची आठवण अशी आहे की मी जरी इकडे कमी येतो तरी पण प्रत्येक ख्रिसमसला चांगला मोठा केक असं माझ्या घरी त्याचा माणूस येऊन देऊन जातो। मी अशी वैयक्तिक संबंध जपण्याची त्याची जी पद्धत होती त्यामुळे त्यांनी अशी हजारो माणसं जोडली। आज दुर्दैवाने त्याचं निधन झालं। ही एक पोकळी निर्माण झाली भाईंदरमध्ये, पण त्याची बायको, त्याची मुलगी महापौर होऊन गेले। मग या घराची राजकीय काम करायची इच्छा आहे। पुढे कोण काय करेल मला माहित नाही, पण गिलबर्ट ही एक मोठी शक्ती होती। समाजामध्ये त्याला मान होता आणि तोही समाजातल्या सामान्य माणसांकरता काम करत होता याची सगळ्या लोकांना जाणीव आहे। मी परमेश्वराला प्रार्थना करतो की गिलबर्टला शांतपणे सद्गती मिळू दे। मेरे मित्र तथा सहयोगी हमारे पार्टी के वरिष्ठ नेता आदरणीय गिलबर्ट जॉन मेंडोसा आज हमारे में नहीं रहे, मगर
उनकी याद मीरा भाईंदर शहर की जनता को कायम रहेगी, क्योंकि मैं तो बहुत सालों से उनको जानता था, मगर 2009 में गिलबर्ट शेठ और मैं पहली बार विधायक के तौर पे विधानसभा में गए, और मीरा भाईंदर शहर के प्रति उनका जो प्यार था, मीरा भाईंदर के विकास में उनका बहुत बड़ा योगदान था, वो इस मीरा भाईंदर की जनता भूल नहीं सकते। एक क्रिश्चियन कम्युनिटी के होने के बावजूद भी, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, ख्रिस्त हो, ईसाई हो या अन्य भाषिक कोई भी कार्यकर्ता हो, उसको हर उसके सुख दुख में शामिल होने वाला एक नेता इस मीरा भाईंदर शहर को आज उनकी याद तो जरूर आएगी, क्योंकि पिछले कई सालों से वो राजनेता के रूप में, पहले सरपंच, बाद में नगराध्यक्ष, बाद में विधायक के तौर पे इस शहर पे अपना राज बनाते रहे, लोगों के विकास के काम करते रहे। भले कौन सी भी पार्टी के अंदर वो हो, लोग उनको जानते थे, चाहते थे, और उनको जो भी कैंडिडेट वो देंगे उसको जिता के लाते थे, क्योंकि गिलबर्ट शेठ के ऊपर लोगों का भरोसा था। उन्होंने मुझे अभी कैटलिन परेरा ने कहा कि बात करते करते उन्होंने कहा, तेरा तो प्रताप सरनाईक अंकल तेरे साथ में, तू चिंता करने की जरूरत नहीं है। तो ये मेरे प्रति उनका प्यार आखिरी दिनों में भी मैंने सुना है कैटलिन के मुंह से। तो मुझे ऐसा लगता है कि अभी भविष्य में उनके परिवार की जिम्मेदारी पूरी हमारी है। भविष्य में जो भी उनको सुविधा देनी हो या जो भी उनके सुख दुख में शामिल होना हो, प्रताप सरनाईक उनके साथ में रहेगा। मीरा भाईंदरचा राजा गेला. राजा सगळे काही राजे बनू शकत नाही. राजा हा जन्माला येतो, जो लोकांच्या मनात राहतो, जो सर्व धर्म समभाव म्हणून जो जगला या शहरामध्ये. आमचा तर घराण्याचा संबंध होता. माझे वडील 5 वर्ष आजारी होते, बेड रिटर्न होते. ते मुंबईला जायचे, ठाण्याला जायचे. येताना माझ्या घराच्या समोरून जायचं, वडिलांना भेटायचं, वडिलांच्या पायापाशी बसायचं. इतका प्रेम होता त्यांचा. आणि मागच्या वर्षी माझे वडील गेले. मी गिबू शेठनं कधी अंत्यविधीला जाताना बघितलं नाही. कधी एवढे वर्ष मी त्यांना बघितलं कधीच नाही. ते खूप क्वचितच, माझ्या तर लक्षातच नाही. पण माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला ते येऊन 2 वेळा आले, पायापाशी बसले आणि धाड धाड रडले. हा माणूस मनापासून जेव्हा प्रेम करतो ना, तेव्हाच हे घडू शकते, अन्यथा हे घडू शकत नाही. ड्रामेबाजी, राजकारणामधलं आम्ही नाटक करतो, ते सगळं आपल्या जागी असते. पण जो माणूस मनापासून प्रेम करतो, त्यांचा पूर्ण परिवार, म्हणजे योग बघा कसं की मी नगरसेवक म्हणून गिलबर्ट शेठ बरोबर काम केलं. त्यांच्या मिसेस महापौर झाली, मी उपमहापौर झालो. त्यांची मुलगी महापौर झाली, माझी आई उपमहापौर झाली. आणि आम्ही लोकांनी या शहराची आज जे काही विकास दिसते त्याची पायाभरणीचं काम केलं. गिलबर्ट शेठचं सिंहाचा वाटा कुणीही नाकारू शकत नाही, कारण नगराध्यक्ष होते, आमदार होते. त्यांची जागा कुणी घेऊ शकत नाही. जसं मी म्हटलं, राजाची जागा कुणी घेऊ शकत नाही. जो लोकांच्या मनावर राज करतो ती जागा कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. लोक आमदार होतील या शहरामध्ये, महापौर होतील, मंत्री होतील, बरंच काही पदावरती जातील, पण गिलबर्ट शेठ हा राजा होता आणि तो राजा राहील.